स्वामींनी जर सांगितलं नसते, शिकवली म्हणतात ग्रंथ तयार झाले, विचार दिले, विचार देऊन चालत नाही, प्रत्यक्ष वागावं लागतं. स्वामींनी फक्त विचार नाही दिले, स्वामी प्रत्यक्ष तसे वागले. स्वामींनी त्या गाव जोगेश्वरीला, ते आता खरपुडीच्या ठिकाणी समुद्रात पाण्यात आहे, पैठणच्या धरणात, तिथे मातंगाच्या हातचा लाडू घेतला. आपण तर स्वीकारलाच, पण आपल्या परिवाराला सुद्धा दिला. ही फार मोठी क्रांती आहे. आजही कुणी महामांगांना लवकर जवळ करत नाही, आले तरी कपाळाला आठी पडते. आमच्या स्वामींनी ब्राह्मणांना तेव्हा तयार केलं आणि त्यांच्या सवय राहू लागले. हा जो बदल आहे, हा बदल स्वामींकडे महाराष्ट्रामध्ये करण्याचं कार्य आज चाललेलं आहे. त्यासाठी स्वामींच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि स्वामीचं परमेश्वर अवतार आहे, त्याच्याशिवाय आपल्याला कुणाचा आधार आहे? परमेश्वराशिवाय भक्तांना कुणाचा आधार नाही. त्यांची एकनिष्ठपणे भक्ती करणं महत्वाचं आहे. एकनिष्ठ या शब्दात फार मोठा अर्थ भरलेला आहे, त्याची आणि त्याची भक्ती करणं. परंतु आता मी बऱ्याच जणांना विचारलं, नवरात्रात मग आता काय करावं सर? सुनबाई ऐकत नाही, ती म्हणते की घट नाही बसवता, आमच्या मुलांना काही आडवं येईल, तसं काय करायचं? तिचा फार आग्रह झाला, शेवटी तिला घट बसवणं पडवून गेली. अरे एकनिष्ठ भक्ती झाली का? एकनिष्ठ भक्ती म्हणजे पूर्णपणे त्याला अधीन होणे, तो सांगेल ते ऐकणे, तो म्हणेल तसं वागणे. ही एकनिष्ठ भक्ती स्वामींनी आपल्या पंथाला स्वीकारली. ती तुम्हाला सर्वांना मिळो, त्याच्यापासून प्रेरणा घडो आणि तुमच्यात सुद्धा तशा प्रकारची चालना मिळो, अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो, तुम्हाला प्रार्थना करतो. बंधूंनो, आपलं मागच्या जन्माचं काहीतरी सद्भाग्य म्हणून या पंथात आपण आलो नाही तर आपण कुठेतरी एखाद्या जनावराच्या हरकत फोडत बसलो असतो, दारू घेऊन 4 वाजेला लोळत पडलो असतो आणि सट्टा जुगारमध्ये अडकून तुरुंगात जाऊन बसलो असतो. ह्या सगळ्या दुष्कृत्यांपासून आपण सुटलो. भगिनीनं तुम्ही सुद्धा राधा भुक्या रात्रीला बसणाऱ्या वाचल्या, नाही त्या घरामध्ये जाऊन असती, तुमचे हात झाले असते. हे सगळं त्या परमेश्वराचं देणं आहे. त्याच्याबद्दल मनामध्ये कृतज्ञता ठेवा. दंडवत प्रणाम. तुमचे आभार मानतो आणि थांबतो. आपण चांगला विनय घेऊन या ठिकाणी व्याख्यान देत असताना जवळजवळ 12 शतकात आपण सर्व नियम केला. तर काही परिस्थिती बदलली, फार बिकट होती. तरी परंतु परमेश्वराने त्या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने करून सकल जीवनात न्याय देण्याचा प्रयत्न केला. हे ज्ञान आतापर्यंत साधुसंतांच्या मार्फत इतर घेऊन पोहोचलेलं आहे. आपणाला पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी अध्यक्ष विषय आपण आहोत. 2 शब्द बसा, काही म्हणू नका बाय आजीवाला नाही काय देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आज आपण हा 3रा दिवस आहे व्याख्यान मालेचा आणि आजचे व्याख्यान तर आपण अंतःकरणातून विषय अशा पद्धतीने होता. सगळ्यांकडे लीलाचरित्र. लीलाचरित्र हा संपूर्ण स्वामीच्या सुरुवातीपासून तर उत्तरामध्ये गमावलेल्या माध्यमातून अनेक प्रकारे त्यांनी आपल्या भाषणामधून किती ऐकावं अशा पद्धतीने नेहमी त्यांचं प्रवचनाच्या माध्यमातून भाग घेतात. आणि म्हणून प्रत्येक वेळा आणि प्रत्येक प्रसंग, प्रत्येक दृष्टांत, प्रत्येक उदाहरण त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक हा लीलाचरित्र ग्रंथ आता इतकं मोठा आहे, त्याचे मी तुम्हाला त्याचे विश्लेषण केलेलं किती मोठा आहे, परंतु त्याच्यामध्ये किती मोठं ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला वर्णन केले. ज्ञान धर्माचे पूजे ज्ञानाच्या माध्यमातून जर विचार जर केला तर लीलाचरित्र हा पंथ मानव पंथाच्या त्या लीलाचरित्रामध्ये अनेक गुण सांगितलेले आहे. ईश्वराने त्या टायमाला 800 वर्षापूर्वी समता, ममता, प्रेम आणि वात्सल्य याचा संपूर्ण परिपूर्ण त्यांनी केलेला आहे. आणि त्या जर तसं जर म्हटलं जीवाबद्दल स्वामीने किती आदर दाखवलेले आहे. आणि माझ्या या भगिनीबद्दल सुद्धा माता भगिनीच्या संदर्भामध्ये स्वामी उल्लेख केलेला आहे का समता ज्याला म्हटलेलं आहे. चातुर्वर्ण्य माया स्वच्छ हेच पूर्ण सांगितलेलं आहे. सात जमल्याने कुठलाही नियमाप्रमाणे वर्णभेद मानायचा नाही, जातीभेद मानायचा नाही, अशा पद्धतीने स्वामीने. आणि म्हणून मानवापंथ आता काही लोक विचार करतात का इतका मोठा मानव पंथ प्रचार का झाला नाही. कारण त्या टायमात सत्य परिस्थिती अशी होती का स्वामीने एक अशा पद्धतीने
त्यांनी सांगितलं का आंदोलन केलेलं नाही, वृत्त्यान केलेलं, उपवास व्रत केलेलं आहे, परंतु त्यांनी एक अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं जेवण घातलेलं आहे का स्वामींनी आज आपल्याला या आपले मुलं अंतकरणाने जेव्हा वावरात मिळते. हा महाराष्ट्रापुरता धर्म नाही, पंत महाराष्ट्राचं पण नाही, म्हणून महाराष्ट्राने संपूर्ण भारत नव्हे तर जगावरती संपूर्ण या लेळाचरित्राच्या संदर्भामध्ये विचार केला तर जगामध्ये जर आता म्हटलं तर जपान महाराष्ट्रावरती आपली जपान, अमेरिका, फ्रान्स वगैरे इतरही देशामध्ये ते संशोधन या अभ्यासाकरता महाराष्ट्रामध्ये येतात आणि मराठी भाषा ज्याला म्हटलंय आपण सुद्धा बघा अजून मराठी शुद्ध बोलत नाही. मराठी शुद्ध जी भाषा आहे त्या टायमाला स्वामींच्या टायमाला आणि संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भात विचार करतात ही जे भाषा आहे, हे जे ग्रंथ आहे, हे जे ज्ञान आहे, हे 700-800 पुढे गोष्टी काय म्हणा ही परंपरा आहे. कारण आपण तर 700-800 पर्यंतची जामानोपर्यंत सापडतो, परंतु ही परंपरा सतत त्रैता द्वापर आणि कलियुगापर्यंत आलेला आहे. आणि पहिला अवतार हंस अवतार आहे. हंस अवतारापासून ज्ञानाची जी परंपरा आहे, दत्तात्रय प्रभू आहे, चक्रपाणी महाराज आहे, गोविंद प्रभू आहे आणि आपले आता कलियुगातले सर्व देशी चक्रपाणी आणि पहिले अवतार जे आपले आहे त्याला योगेश्वर श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीतेचं निरूपण जे केलेलं आहे त्याला अर्जुनाला निमित्त करून. कारण अर्जुन अशा पद्धतीचा एक भक्त होता का सर्व जाणत होता. 4 वेळ शास्त्र 18 पुराण 64 विद्या जाणणारा अर्जुन, पण योगेश्वर श्रीकृष्ण भगवंताने त्याला शिष्यत्व देऊन त्या संपूर्ण ज्ञान सांगितलेले आहे. आणि ते ज्ञान जसं आपण जगन्नेता योगेश्वर श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीता संपूर्ण जगाला मान्य आहे, ती संस्कृतही असते परंतु त्याचा मराठीत अर्थ केलेला आहे, अनेक संपूर्ण भाषामध्ये अर्थ केलेला आहे. असा लेळ्यांचा हा जो ग्रंथ आहे सर्वज्ञाच्या याच्या बाजूतून परंतु नागदेवाचार्य आणि माईमठाने हा ग्रंथ त्या युद्धपूर्ण सांगितलेले आहे. आता युद्धपूर्ण जर म्हटलं तर मराठी भाषेचा आद्य जो ग्रंथ म्हटलेला तर आता मराठीचे दिवस ज्याला म्हटलेले आहे, खरी मराठी आहे, खरी भाषा सर्वज्ञ सेचकर सांगितले तत्वज्ञान आता लोकांना कळायला लागलेलं आहे. आता ते गुह्य परंपरा स्वामी म्हटलेलं आहे, गुह्य ज्ञान तुम्हाला आतापर्यंत, कारण जी भाषा आपली मराठी आहे ती त्या विद्वानाने यांच्यामधून टिकावा म्हणून संकला सुंदरा लिपीमध्ये लिहिले गेली होती. ते ग्रंथ लोकांना वाचता येत होते आणि म्हणून अज्ञानाच्या लोकांनी त्याचे अज्ञान तो पसरवलं आणि हा पंथ काय वेगळा आहे. परंतु ज्या टायमाला व्यवसाय कोणत्यासारखे तोडपुळ्यासारखे अनेक जोशीसारखे विद्वान त्या टायमाला अभ्यासक तयार झाले आणि त्यांनी ह्या लेळाचरित्राच्या संदर्भामधून त्यांचा अभ्यास केला, त्या लिप्यांचा अभ्यास केला आणि मराठीमध्ये संपूर्ण ग्रंथ लिहिले गेले आणि नंतर मराठी आपल्याला समजायला लागली. परंतु ही भाषा किंवा हे ज्ञान सुरुवातीपासून आहे, कारण ईश्वराचं ज्ञान पुढे चालत राहणार आहे. आणि जरी स्वामी आपल्या लोक सांगतात दिसलेल्या स्वामी उत्तरामध्ये गेले आहे, परंतु त्यांनी जे सांगितलेले ते ज्ञान सात प्रसाद भिक्षुक आणि वास्तिक हे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुम्ही जर चालले उत्तरामध्ये तर मग आपण काय करायचं. शिष्यावर त्यांनी सांगितलं तुमच्याकडचा स्थान आहे, प्रसाद आहे, भिक्षुक आहे आणि वास्तिक आहे. हा चतुर्विध साधनाचा योग तुम्हाला हे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी सर्व शिकायला अशा पद्धतीने तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि आज त्या तत्वज्ञानाचा त्या ज्ञानाचा त्या अभ्यासाचा आपण जर पुरापूर उपयोग जर करून घेतला जीवनामध्ये, आपण जसं मंदिरात येतो आणि ऐकतो आणि झटकून निघून जातो. शास्त्राचं तसं नाही आहे. शास्त्र हे असं आहे, कापूर वस्तू आहे. कापराप्रमाणे जर तुम्ही निश्चित सांभाळून जर ठेवाल, नेहमी त्याला जर तुम्ही एकाला वाचनात कराल, चिंतनात कराल तर ते नेहमी शास्त्राप्रयत्न आणि अनुभव असणं मानवपंथ या पंथाच्या संदर्भामध्ये आता लोकांना समजायला लागले का मूळ मराठी कुणी कुळापासून सुरुवात झाली आणि म्हणून मानवपंथापासून इतरत्र लोटलेला मानवपंथ, बाजूला झालेला मानवपंथ, अज्ञान दशेमध्ये बाजूला केलेला मानवपंथ आज सर्वांच्या समोर आलेला आहे. आणि ही मराठी भाषा आज या मराठी भाषेला सुद्धा तत्वज्ञानाच्या अनुषंगाने चांगले दिवस आलेले कसे का मराठी आपल्याला त्या विद्यापीठ होऊन झालेलं आहे, विद्यापीठ सुरू आहे
आणि म्हणून हा संपूर्ण जगावरती असलेला जो पंथ आहे, ती भाषा आहे, त्या भाषेला महत्व आलेलं आहे. आणि म्हणून आज सरांनी अनेक प्रकारे लीळा सांगून, दृष्टांत सांगून, सर्व प्रेरणा सांगून आपल्याला या 1 ते 1.25 तासामध्ये संपूर्ण लीळा चरित्राचा तुम्हाला गोडी वाटेल अशा पद्धतीने आपल्या प्रवचनामधून सांगितलं गेलेलं आहे. बोलण्याचा भरपूर आहे आणि वेळ भरून झालेला आहे. आणि या संदर्भामधून अशाच पद्धतीने थेंबे थेंबे तळे साचे ज्ञान घेत राहा, घेतच आहे आणि ते आपण आपल्या या ज्ञानाच्या टप्प्यामध्ये साधत राहा आणि आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये सार्थक करण्याकरता या ज्ञानाचा, या भक्तीचा, या मुक्तीत मिळवण्याकरता, मुक्ती मिळवण्याकरता, त्यात ईश्वराच्या ठिकाणी जाण्याकरता आपल्याला हा मार्ग अत्यंत सुकर आहे. आणि मग संसारामध्ये जेणेकरून संसारात काय पाहिजे आपल्याला, आपण फक्त ऐक सुख मागतो. मी नेहमी लीळा सांगतो, कुठली काय मागायचे देवाकडे, काय मागता येते देवाकडे, आपण काय मागतो तेवढं, फक्त मुलगा दे, सून दे, आमचं दे, तमकं दे, सुख दे, पैसा दे, त्याच्यामध्ये सुख आहे, ते क्षणिक आहे. परंतु जे पाहिजे असेल ना ते मागता आलं पाहिजे. असं मी त्या कन्याशीच्या ब्राह्मणाचं उदाहरण नेहमी सांगतो, त्याला सुद्धा मागता आलं नाही. ते सर्व स्वामी त्यांना दिलं. त्या आपल्या परिभ्रमणामध्ये स्वामी अनेक भक्तांना त्या आपल्या तत्वज्ञानाच्या अनुसार आपल्या अनेक भक्तांना त्यांनी ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सुख समाधानी या ठिकाणी आपल्या सुलतानी बाबाच्या या ठिकाणी स्थानाच्या ठिकाणी दिसलेलं आहे. फक्त आम्हाला स्वामीचं दर्शन व्हायला पाहिजे आणि मग ते शांतता समाधानी मिळायला पाहिजे. मनामध्ये इतके फक्त इच्छा होती का देवाचं दर्शन व्हायला पाहिजे. अज्ञानाने त्या ब्राह्मणाला या ठिकाणी स्वामीने 1 दिवसाचा मुक्काम बोल त्याचं मन समाधान केलेलं आहे. अशा अनेक वेळा ज्या ज्या ठिकाणी स्थानाच्या ठिकाणी स्थान महात्म्य आहे, अनेक ठिकाणी ज्या जशा लीळा घडलेल्या आहेत त्या पद्धतीने त्या मनोकामना पूर्ण होताच आहे. पण त्या श्रद्धेने, त्या भावनेतून जर आपण निश्चित आचरणात आणला, वागलो, निश्चित प्रयत्न केला तर प्रयत्न पुरुष दैवाचं सहाय्य, देवाचं सहाय्य म्हटलेलं आहे. प्रयत्न करत असायला पाहिजे आणि एक 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 आपल्याला सांगण्यात या पद्धतीने आपल्याला या प्रवचनाच्या माध्यमातून, लीळा चरित्राच्या या ग्रंथाच्या किंवा या शास्त्राच्या माध्यमातून सरांनी आपल्याला खूप तृप्त केलेलं आहे. आणि या सणाने जास्त बोलत नाही, त्या पद्धतीने आपल्याला इथून पुढे जे प्रवचन होत आहे आपण शांततेने ऐका. संख्या जरी थोडी असली तर स्वामींचं एक वचन आहे, एका करता स्वामी एका स्तंभानिमित्त कारण इतर स्वामींना आनंद जर झाला ज्ञान सांगण्याचा तर खांबानिमित्त एक असा प्रयत्न करत होते. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सांगितलं, प्रत्येक जण आपापल्या परीने ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात. एवढे बोलून माझे या ठिकाणी अध्यक्ष विचार संपवतो. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय. आजची ही सेवा नाशिक वर्षी बाळकृष्णांच्या लोकसेने दिली आणि दरवर्षी आपली सेवा देतात. त्या ठिकाणी सुलतानी बाबाचा आशीर्वाद प्रतीक म्हणून त्यांनी शाळा निश्चितपणाचा स्वीकार करायचे. आदरणीय अर्जुन आप्पा बाबांच्या हस्ते शाळा शिकवले आहे. याचं चौथं पुष्प दिनांक 25/9/2025 गुरुवार परमपूज्य पठारी माता श्री अचलपूर बाबा कीर्तन केसरी यांचं उद्या व्याख्यान होणार आहे. विषय आहे अनन्य भक्ती. असं आजचं हे तिसरं पुष्प गौरव संपन्न आलेले या सत्रासाठी अध्यक्ष व स्पर्धासाठी आधारित श्रद्धे महंत आचार्य श्रीकेंद्र बाबा, अर्जुनाथ बाबा, श्रीकेंद्र बाळकृष्ण नाना, मान्यराज बाबा, अविराज बाबा, नंदर बाबा, सर्व संतांचे या ठिकाणी उपस्थित होतं आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी उपस्थित बद्दल आभार व्यक्त करतो. आणि याची धर्मसभा अध्यक्ष ज्योती जय श्री चक्र जय माधवा दंडवत प्रणाम.